मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. या सगळ्या गप्पा ज्या आपण मागच्या भागात अनुभवल्या होत्या आणि आता पुन्हा आपण या रघुवीर कुटुंबाला भेटणार आहोत. अश्विनी जितेंद्र रघुवीर या वहिनींना भेटणार आहोत. या कुटुंबातल्या या माऊलीचा, या स्त्री शक्तीचा सन्मान आपण आजच्या भागात करणार आहोत. तेव्हा पुन्हा एकदा गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार. नमस्कार. आदेश दादा, ही छोटी आहे ना, ही पण एक जादू दाखवणार आहे. बरं, दाखव बरं. हॅलो, माझं नाव आहे मॅजिशियन बेला. इथे माझ्याकडे 2 ब्लॅक कलरचे चिप्स आहेत, पण मला तर ब्लॅक कलर आवडतच नाही. आता आपण त्याला मॅजिकने कलरफुल करूया. 1 2 3. मागच्या बाजूला मला वाटतं काळं आहे का? हो, दाखव मागची बाजू काय आहे. ब्लॅक. मग आपण असं त्याला पण कलरफुल करूया. 1 2 3. अरे वा. आता दोन्ही बाजू दाखव मला. दोन्ही दाखव, दोन्ही बाजूनी. ब्ल्यू ग्रीन दोन्ही बाजू दाखव. अरे येलो आणि रेड. माझा ब्लॅक गेलं. वा 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 वा, किती छान. बरं, तू काय दाखवणार आहेस? हा, तर ही माझ्याकडे एक रिकामी बॅग आहे, पूर्णपणे रिकामी आहे. तर या जादूसाठी मला तनिषा मदत करेल. तनिषा, ही बॅग रिकामी आहे ना? मला सांग, तू आज काय खाल्लंस? सँडविच आणि थालीपीठ. ओके. आणि अजून काय खाल्लं? लपवून काय खाल्लं? काय नाही. बघू हिने काय खाल्लं. खोक जरा पिशवीमध्ये. जोरात, अजून जोरात. तर इथे दिसलेलं आहे की तनिषाने काय खाल्लेलं आहे. तर तनिषाने एक उकडलेलं अंड खाल्लेलं आहे. हा, याला कोण ठेवलं होतंस तू? अरे वा, म्हणजे अशा सगळ्या गोष्टी तू पकडू शकशील या पिशवीच्या माध्यमातून, हो की नाही? अरे वा वा वा, खूप छान. अभिनंदन. बस, तुम्ही सांगा वहिनीबद्दल. आमचं खूप छान मैत्रीपूर्वक आमचं रिलेशनशिप आहे आणि खूपच छान वहिनी आहे माझी. बाबा, मला तुम्ही सांगा तुमच्या सुनेबद्दल बोला. सून मुलगीच आहे, त्यामुळे ती जसं हिला ओरडतो तसं तिलाही ओरडतो चुकलं की. आणि जसं चांगलं तिने केल्यावर कौतुक करतो तसं तिचंही कौतुक करतो. आमच्याकडे सगळं फ्रेंडली वातावरण आहे सगळे. दोघंही खूप हौशी आहेत, त्यामुळे खूपच छान वातावरण असतं घरामध्ये. आणि दोघंही एकमेकांना खूप जास्त सांभाळून घेतात, त्यामुळे खूपच छान आहे. तर आमच्या घरामध्ये मी, मिसेस आणि आमची आई होती. पहिलं त्यांनी काय केलं सुरुवात, आमच्या आजीला भेटला. आजीला? आम्ही वरनं सुरुवात केली. उत्तम सेल्समन आहे तो. काय करायचं त्याला माहिती. गाडी घेऊन यायचा, सुरुवातीला तिला गाडी शिकवायचा तो. अरे वा. हा, टप्प्याटप्प्याने म्हणजे. त्यांनी गाडी शिकवली, ती पण शिकली. पण नंतर असं असतं की जादू आपण तेवढ्यापुरती चांगली म्हणतो, नंतर खोटी ठरती. पण हे नंबर 1 निघालं. अरे वा. थँक्यू. जावई तर अगदीच चांगला आहे. तो अमेरिकेमध्ये शिकून तिथली नोकरी सगळं सोडून त्यांच्या स्वतःचा वारसा हक्काने चालणारी ही जी कला आहे ती त्यांनी पुढे नेलेली आहे चांगली. आणि त्याला याच्यामध्ये भरपूर शुभेच्छा आणि पुढच्या पिढीलाही त्यामध्ये चांगलं सुयश लाभो ही सदिच्छा. एक छोटंसं आव्हान आहे जितेंद्रजी तुमच्यासाठी. तुम्हाला काही वस्तू आम्ही समोर ठेवणार आहोत. स्पर्शाने त्या ओळखायच्या आहेत. 5ही वस्तू जर तुम्ही अचूक ओळखल्या तर या माऊलीला सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळणार आहे. हां, तेव्हा वहिनी, तुम्ही हाताने एकेका वस्तूला, म्हणजे त्यांचा हात घ्या आणि एकेका वस्तूला स्पर्श करायचा. हा गुलाबाचं फुल आहे काय? अभिनंदन. हा आपण दसऱ्याला झेंडू अभिनंदन. वापरतो. मोगरा. अभिनंदन. तेव्हा जास्वंद. अभिनंदन. हे फुल नाहीये, हे दुर्वा. अभिनंदन. 5ही वस्तू अचूक ओळखल्या. झी मराठीकडून सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. अभिनंदन. बोला. तो डोळे बांधून मोटरसायकल चालवतो भर गर्दीतनं. हो ना. डोळे बांधल्यानंतर ओळखणं किती सोपं आहे. पण तुम्हाला गंमत सांगू,
डोळे बांधून मोटरसायकल चालवणं सोपं आहे कारण त्याची प्रॅक्टिस असते. या वस्तू ओळखणं कठीण होतं कारण त्याच्या उत्तराच्या चुकण्यामध्ये वहिनींची नथ जाणं होती. पण तुम्हाला मी तेच सांगतो की डोळे बांधून मोटरसायकलला अक्षरशः लोक पुढे झोपतात असले प्रकार करतात आणि त्याच्यात ती गाडी लोकांचा ऍक्सिडेंट न करता भर गर्दीतनं चालवायची. तेही 3 पिढ्या चालू आहे. क्या बात आहे. नाही नाही, हे सोपं नाहीये, हे कठीण आहे. आम्हाला बघणं सोपं वाटतं पण ते खूप कठीण आहे आणि हे कठीण आव्हान इतकी वर्ष आपण पेललेलं आहे. अभिनंदन तुमचं. बाबा आज काय आम्हाला दाखवणार? काहीतरी तर तुम्ही करणारच ना. त्या ठिकाणी इथं माझ्याकडे काही पत्ते आहेत, मोजूया आपण किती पत्ते आहेत ते. या ठिकाणी दिसतात 1, हो 2, बरोबर, 3, हो 4, 5 आणि 6. ओके, या 6 पत्त्यातून मी 3 पत्ते काढून फेकणार आहे. या ठिकाणी पहिला पत्ता काढला, दुसरा काढला आणि तिसरा काढला, म्हणजे किती पत्ते उरायचे? 3. परत मोजूया आपण. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. मला वाटतं काहीतरी मोजण्यात चूक झाली असेल. परत एकदा आपण बुक करून बघूया. पहिला काढला पत्ता, दुसरा काढला पत्ता, तिसरा काढला, म्हणजे किती उरायला पाहिजे? परत 3 उरायला पाहिजे. 2, 3, 4, 5 आणि 6 ते 6. आता काय होते माहिती आहे का, खरं तर 7 3 काढल्यावर 3च राहतात, पण मी जादूगार असल्यामुळे मी म्हणतोय म्हणून तुम्हाला ते सारखे 6 वाटतात. खरं पाहिलं तर 3च पत्ते आहेत. हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. पण खरं जर परत मोजले तर परत 1, 2, 3, 4, 5 आणि 6 ते 6. क्या बात आहे. वा वा. काय सफाई आहे ही अनुभवाने आलेली आहे. सफाईचा अजून एक प्रयोग दाखवतो हा, तुम्हाला. दाखवा. याच्यातनं 4 पत्ते काढून ठेवले. या ठिकाणी इथे 4 पत्ते दिसत आहेत आणि माझ्याकडे ही 2 पुस्तकं मी लहानपणी प्रयोग केला आहे. त्यामुळे जरा मला आठवत नाही आहे. ओके, मी लहानपणी माझ्या मित्रांना करून दाखवत असे 4 पत्ते ठेवायचे आणि त्यांना विचारायचं की हे 2 झाकले तर कुठले दिसतात? 2 हे इकडचे 2 दिसतात. हे 2 झाकले तर कुठले दिसतात? इकडे. हे 2 झाकले तर कुठले दिसतात? इकडे. हे 2 झाकले तर कुठले दिसतात? या बघ. आता हा एक पत्ता घ्यायचा इथे आणि तुमच्या समोर इथे या कापडाच्या खाली घालतोय. या इथे कापडाच्या खाली घातला, असा वर ढकलला, या ठिकाणी एकाचे 2 झाले दिसतात. अगदी सोपं आहे. या ठिकाणी घ्यायचा, इथे या ठिकाणी इथे कापडाच्या खाली घ्यायचा, असा इथे इथे वरती ढकलायचा. वरती ढकला की या ठिकाणी इथे तुम्हाला दिसतील 3 झालेले. बरं, चौथा आता दरवेळेला कापडाच्या खालीच का घालायचा तुम्ही म्हणाल, तसं नाही. हा जर काढून घेतला आणि इथे टाकला, आणि याचा खाली खरोखरच काही नाही. काही नाहीये. आणि म्हणून बरं, मला तुम्हाला विचारायचं होतं, मुलगाही आता जादू करतो, तुम्ही हे पिढ्यानपिढ्या हे जपलेलं आहे, बरोबर आहे. सूनही आता जादू, आणि आता नात पण तुमची. दाखवायला सांगा. चला दाखवा आता, काहीतरी करा. हा, हे माझ्याकडे 3 बॉल्स आहेत आणि हे 3 स्टीलचे ग्लास आहेत. आता मी हे समोर ठेवतेय आणि हे जे ग्लास आहेत हे आपण इथे काढून ठेवणार आहोत. ओके, आता मी काय करणार आहे, तुम्ही पाहिलं 3 बॉल्स तुमच्या समोर ठेवलेत, माझ्या हातात काहीच नाहीत आणि 3 ग्लास ठेवलेले आहेत. आता मी काय करणार आहे, हा जो बॉल आहे हा या ग्लासवर ठेवते. ओके, हा दुसरा ग्लास याच्यावर झाकला, हा ग्लास झाकला आणि फक्त वरून टॅप मांडलं, तर तो मधला चेंडू खाली जायचं का? अदरवाईज काही कारण आहे का? नाही. पण ॲज आय बिलॉंग टू जादूगार फॅमिली, आय कॅन डू दिस. अरे वा. सो परत आपण पुढचं बघूया. आता आपण काय करणार आहे, हा जो दुसरा बॉल आहे हा ह्याच्यावर न ठेवता आपण वेगळ्या ग्लासवर ठेवूया. ठीक आहे, हा उरलेला जो ग्लास आहे तो मी ह्याच्यावर ठेवते. अगेन आय से टॅप, तो बॉल खाली पडला. आता मी हा इथून उचलला आणि याच्यात ड्रॉप केला. ह्याच्यात मग अशी किती होता? 1. आता बघा, क्या बात. 2. काय रे,
परत मी इकडे घेतलं, हे ठेवतीये. आणि आता तिसरा मात्र आहे, तो मला या तिन्हीवरही कुठेच ठेवायचा नाही. आता मी अजून एक स्पेशल जादू तुम्हाला दाखवणार. ह्या जितेंद्र खिशात ठेव. हा 16 वर्षाच्या अथक परिश्रमांनी जी मी जादू शिकली आहे, जितेंद्रच्या खिशातल्या गोष्टी मला हव्यात तिथे आपोआप आणणं, ज्या तिथे मला हव्यात, जशा हव्यात आणि जेव्हा हव्यात, सो त्या मी इथे आणल्यात. हा पकडलाय मी, दिसतोय तुम्हाला? नाही. ओके, इथे ठेवला. हो. हा याच्यावर कव्हर केला, ह्याच्यावर कव्हर केला, टॅप म्हणले, क्या बात आहे. आणि अगेन 1 2 3 आणि हे ग्लास दाखल रिकामे 2. घरात पाहुणे आले की चहा पण असाच करता का तुम्ही? कपावर कप आपटून? हा? नाही, तो नॉर्मलच करायला लागतो. तो नॉर्मलच करायला लागतो. तुम्हाला अजून एक पत्त्याची जादू दाखवायची आहे. अरे हा. पत्त्याचा कॅट आहे, नॉर्मल पत्त्याचा कॅट आहे. या ठिकाणी इथे सगळे जर बघितले वेगळे वेगळे पत्ते दिसतात. करेक्ट. आता हे पत्ते मी वरनं सोडणार आहे. सोडताना मला कुठेही थांबायला सांगा. थांबायला सांगितलं, तुम्ही सांगितलं तिथे थांबलोय मी. हा इथे पत्ता कुठला आहे तो बघून ठेवा, मला नाही माहिती. ओके, परत ठेवले तिथे. आता मी परत हे पत्ते वरनं सोडणार, मला तिथेच थांबायला सांगायचं नाही. थांबा. नक्की तिथं सांगितलं? मला खात्री नाही. क्या बात आहे. अभिनंदन. तसं नाही आहे, काय आहे ते तुम्हाला असं वाटतंय उगाच. म्हणजे अजून एकदा ट्रायल घेऊया आपण परत. म्हणजे थांबा. नक्की. चौक. आता काय होतंय, पत्ते आहेत वेगळे वेगळे, पण तुम्हाला जो मी पहिला पत्ता जो दाखवला तो तुमच्या डोक्यात एवढा बसलाय की कुठलाही पत्ता मी दाखवला तरी तुम्हाला तोच वाटतोय. म्हणजे कसं, कुठला होता पत्ता तो? चौकटचा 8. चौकट 8. आता हे आपण सगळे वेगवेगळे पत्ते बघितले ना, या ठिकाणी इथे सगळे अजूनही दिसतात वेगळे वेगळे आहेत. आता कुठला म्हटला तो? चौकट 8. तो या बाजूने दिसतो. चौकट 8. हो, व्हेरी गुड. म्हणजे असं नाही की इकडनं अर्धे छापले, असं नाही. आपण इकडनंही बघूया. अभिनंदन. ते एवढे सगळे जण दाखवत आहेत, तर मलाही दाखवायच्यासाठी हे कव्हर आहे पत्त्याच्या कॅटचं, आणि हे इथं मी ठेवलं आणि हे उघडलं. हा पत्त्याचा कॅट, याच्यातला एक पत्ता काढून मी तुम्हाला दाखवतो, हा लक्षात ठेवा. आणि हा पत्ता पण इथं परत ठेवून देऊ. लक्षात आहे पत्ता? मनात आपल्याला त्या पत्त्याचा विचार करत राहायचा आहे. आणि हे जे कव्हर आहे याच्यात हा कॅट मी आता टाकून देतोय. तर त्या मनात पत्त्याचा विचार केला, जो पाहिलात तो लक्षात आहे पत्ता? हो. आता मी काय करतोय, तो पत्ता इथनं काढून इथं हवेत ठेवून देतो. दिसला? नाही, त्याला गायब केलं. नुसतं तेच नाही, तो अख्खा कॅट काढला आणि तोही गायब केला. 1 2 3 म्हणून जर तुम्ही बघितलं तर कॅट आणि पत्ता दोन्ही गोष्टी काय. तर या ठिकाणी एक छोटासा खेळ आहे, सोपा खेळ आहे. तुम्हाला 3 फोटो दाखवण्यात येतील आणि ते जर तुम्ही बरोबर ओळखले तर या माऊलीला आज तन्मणी बक्षीस म्हणून मिळणार आहे. तर बघूया तुम्ही बक्षीस मिळवून देणार का? हा, राज कपूर. अभिनंदन. जीवन. अभिनंदन. प्राण. क्या बात आहे. अभिनंदन. खूप मस्त. झी मराठीकडून हा तन्मणी तुम्हाला मिळाला. अभिनंदन. आज जर स्वतःच्या स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? टाईम मॅनेजमेंट. अच्छा. मी वर्स्ट आहे टाईम मॅनेजमेंटमध्ये आणि मला माहिती आहे आणि सगळ्यांना माहिती आहे. हळूहळू प्रयत्न सुरू आहेत माझे की ते, म्हणजे ज्या दिवशी मी वेळेत जाते ना, ऑफिसला जाताना पंचिंग करताना मी वेळेत पंचिंग केलं तर मी अशी इतकी खुश होते की आज आपण वेळेत आलोय, आज आपलं सगळं वेळेत झालंय. बरं, काम. तुम्ही स्वतःच्या स्वभावात कुठला? माझ्या स्वतःच्या स्वभावात बदल करायचा असा मला जो वाटतो तो म्हणजे जरा आपल्या ज्या स्केड्यूल किंवा रुटीनमुळं शरीराकडे जे आपलं थोडंसं दुर्लक्ष होतं. म्हणजे व्यायाम, झोपण्याच्या वेळा, खाण्याच्या वेळा, याच्याकडे थोडंसं रुटीन आणण्याचा प्रयत्न करतोय आता. कारण जसं वय वाढत जातं तसं ते जास्त लक्ष द्यायला लागतं, तर त्याच्याकडे देण्याचा प्रयत्न. क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा मागायची असेल तर ॲक्च्युली ना मी या सगळ्यांची, म्हणजे घरचे जे लोक आहेत ना, जे सगळ्यात जवळचे असतात त्यांचीच क्षमा मागेन. मिस कोणाला करता? आई.
म्हणजे मी 2012ला माझी आई गेली, तिला लंग्स फायब्रोसिस झाला होता, त्याच्यामुळे तिला खूप मिस करते. आता माऊलीच्या डोळ्यात पाणी आलं. हो बरोबर आहे. हो. चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी काय करा? हिच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी आता पैठणी तुम्ही देणारच आहात. नाही, ते मी करणार आहे. तुम्ही काय करणार आहात तर ते मी सांगा. तेव्हा टाळ्या वाजवणार आहे. आज एक प्रॉमिस करायचं असेल तर कुठलं करा? अच्छा, एक प्रॉमिस करायचं असेल त्याच्यावर की त्यांचा विश्वासच बसू शकत नाही. बसू शकत नाही असं. बरं, की याच्या पुढे जसे 16 वर्ष आपण एकत्र राहिलो आणि असं जादूमय पद्धतीने जगत आहोत, तसंच याचे अनेक वर्ष पुढं यांच्या साक्षीने आपण करत आहोत. परत तुम्हाला मध्ये घेतलं. सगळीकडे हे जादू, म्हणजे मला ना हा नेहमी प्रश्न पडतो की जादू करताना ह्याना कोणतरी तिसरा माणूस पाहिलेलाच लागतो. असतो. त्याशिवाय जादू पूर्ण नाही होत. आता मनापासून हसल्या त्या, कळलं का तुम्हाला? बरं बरं बरं. नाही नाही, असेच हसत राहा, आनंदात राहा. आणि त्याचबरोबर या कुटुंबात आज आपण भेटल्यानंतर जादूगार रघुवीर हे नाव अनेक वर्ष प्रत्येक मायबाप रसिक प्रेक्षकांच्या मनावरती कोरलं गेलेलं आहे. आणि त्यानंतर या पुढच्या पिढ्यासुद्धा अभ्यासाच्या बरोबर, शिक्षणाच्या बरोबर इंजिनिअरिंग क्षेत्रात काम करायचं, शिक्षण घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा ती आपली कला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी झटत राहायचं. आणि आलेल्या माऊलीचं खूप मोठं यामध्ये योगदान आहे की त्या सगळ्या गोष्टीमध्ये, त्या कुटुंबामध्ये समरस होऊन जायचं. तेव्हा तुमच्या सगळ्या कुटुंबाला मनापासून शुभेच्छा, तुमच्या कलेला शुभेच्छा. आणि त्याचबरोबर आता आपण सन्मान करणार आहोत या गृहलक्ष्मीचा. तर वहिनीला मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. थँक्यू. हा तुम्हाला माहितीच असेल, हो, आपल्या सर्वांचा लाडका सलमान खान. तर हा काय रेग्युलर अटायरमध्ये दिसत नाहीये, तर हा रेग्युलर अटायरमध्ये नाहीये, म्हणून आपण एक काम करूया. हा माझ्याकडनं तुम्हाला. आणि आपल्या सलमानचं काय झालंय ते आपण बघूया. तर 1 2 3 म्हणून फुंकर मारली, सलमान त्याच्या नेहमीच्या वेशात आलेले दिसतो. आपणा सर्वांना शुभेच्छा आहेत. आनंदात राहा, हसत राहा, स्वतःची काळजी घेत राहा असं म्हणत तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा, आपणा सर्वांना शुभेच्छा आणि आपल्या सगळ्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करू आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.